सोलापूर जिल्हाभरात आतापर्यंत जवळपास 1500 जनावरांच्या लंपीवर ह्याच्यावर झालं होतं. त्याच्यामध्ये जवळपास 1108 असं जनावर बरं झालेत आणि जवळपास 33 डेथ झालेत आणि 400 आता सध्या लंपीच्या आजारामध्ये आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वात पहिला माळशिरस तालुक्यामध्ये जास्त जनावरांवर लंपीचा आजार झाला होता. आता सध्या ते 10 ते 12 आठवडा झाला कारणाने आता डिक्लायनिंग स्टेजला आहे. बैलगाडी शर्यत आणि आणखीन जे काही धार्मिक उत्सव वगैरे होणार आहे त्याच्यामध्ये पण सहभागी होणारे सर्व लोकांना आणि त्यांच्या जनावरांना सर्वात आधी 28 दिवसाच्या पूर्वी वॅक्सिनेशन करून घ्यावी. हे लंपीचं प्रमाण किती आता? सोलापूर जिल्हाभरात आतापर्यंत जवळपास 1500 जनावरांच्या लंपीवर ह्याच्यावर झालं होतं. त्याच्यामध्ये जवळपास 1108 असं जनावर बरं झालेत आणि जवळपास 33 डेथ झालेत आणि 400 आता सध्या लंपीच्या आजारामध्ये आहेत. पूर्ण जिल्ह्याभरात एक सोलापूर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषणा करण्यात आली आहे. माझ्या सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व गावकऱ्यांना आणि सर्व ग्रामीण भागात जे लोक आहेत त्यांना सर्वांना आवाहन आहे की सर्व जनावरांना लंपीच्या आजारीचे जे वॅक्सिन आहे ते वॅक्सिन घेण्यात यावी आणि तसेही कुठल्याही बाजारमध्ये विक्री किंवा खरेदी करताना त्या सदरच्या जनावराच्या 28 दिवसाच्या पूर्वी वॅक्सिनेशन लसीकरण झालं की नाही ते थोडंसं तपासून घेण्यात यावी, जेणेकरून हे सगळं व्हेक्टर बोर्न डिसीजेस असल्या कारणाने लंपीच्या आजारी आणखीन पसरू नये त्याच्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. सर्व ग्रामीण भागाच्या सर्व लोकांना माझं आवाहन हेच राहणार की आपल्या आजूबाजूत आणि आपल्या घराजवळ स्वच्छता ठेवण्यात यावी, जेणेकरून हे व्हेक्टर बोर्न डिसीज लंपी जे आजार आहे ते आणखीन जनावरांमध्ये पसरू नये त्याच्यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यावा. धन्यवाद. सर, सोलापूर जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात जे आहे ते लंपीचं प्रमाण जास्त आहे? सोलापूर जिल्ह्यात सर्वात पहिला माळशिरस तालुक्यामध्ये जास्त जनावरांवर लंपीचा आजार झाला होता. आता सध्या ते 10 ते 12 आठवडा झाला कारणाने आता डिक्लायनिंग स्टेजला आहे. आणखीन बाकी तालुक्यामध्ये पण स्पोरॅडिक इव्हेंट्स आहे, म्हणजे एक दोन जनावर असा आजारी पडतोय, परंतु सर्वात जास्त माळशिरस तालुक्यामध्ये होता, ते पण आता कमी होण्याच्या स्टेजवर आहे. तर या पिरियडमध्ये अनेक धार्मिक महोत्सव असतात ज्या ठिकाणी म्हशी पळवल्या जातात किंवा बैलगाडा शर्यत असेल, त्यात काय निर्बंध आहेत का? बैलगाडी शर्यत आणि आणखीन जे काही धार्मिक उत्सव वगैरे होणार आहे त्याच्यामध्ये पण सहभागी होणारे सर्व लोकांना आणि त्यांच्या जनावरांना सर्वात आधी 28 दिवसाच्या पूर्वी वॅक्सिनेशन करून घ्यावी, हे माझी सर्वांना विनंती आहे, जेणेकरून हे डिसीज आणि आजार जे आहे ते आपण कंट्रोल करू शकतो. येस, थँक्यू.